नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बनवत आहे मँगो शिरा, जो की मी स्वामींच्या प्रकट दिनी प्रसादासाठी बनवलेला आहे. त्याचा हा व्हिडिओ शेअर करत आहे तुमच्याबरोबर. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कमेंट करून सांगा मला की कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली रेसिपी. तर इथे मी घेतलेले आहे 2 ते 3 चमचे तूप, 1 वाटी रवा, 1 वाटी आंब्याचे काप आहेत. आंबा कट करून घेतलेला आहे, तो त्याचे काप केलेले आहेत. तो आपल्याला इथे 1 वाटी वापरायचा आहे. 2 ते 3 चमचे मी तूप घेतलेला आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. तसेच आपल्या गरजेप्रमाणे साखर आपल्याला वापरायची आहे. आंब्याच्या गोड आंबट चवीनुसार आपल्याला साखर वापरायची आहे. तर इथे मी हा रवा छान भाजून घेत आहे. थोडासा कलर आपल्याला रेड करून घ्यायचा आहे, जरासं लालसर भाजून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला यामध्ये हा रवा आपल्याला पॅनमधून काढून घेऊन त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि मग आंब्याच्या फोडी छान शिजवून किंवा त्याचा आंबटपणा कमी करून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे रवा भाजून झालेला आहे. आता पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे. 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि या आंब्याच्या फोडी मी याच्यामध्ये टाकत आहे. तर छान आपल्याला आंब्याचा आंबटपणा कमी करून घेण्यासाठी आपल्याला हे तुपामध्ये थोडा वेळ मिक्स करून घ्यायचा आहे. आणि गरम तव्यामध्ये टाकल्यामुळे पॅनमध्ये टाकल्यामुळे आंबा विरघळायला लागलेला आहे. यामध्येच आता आपल्याला साखर टाकायची आहे, म्हणजेच आंब्यामध्ये साखर मिक्स होईल आणि जास्त आंबट लागणार नाही आपल्याला शिरा. तर इथे आपल्याला आवडीप्रमाणे साखर घ्यायची आहे. मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. जास्त आंबट नव्हता आंबा, त्यामुळे. तर पाहू शकता साखर विरघळायला लागलेली आहे आणि आंब्याच्या फोडीही मेल्ट व्हायला लागलेल्या आहेत. तर यामध्ये तर आपल्याला 1 वाटी रव्यासाठी 1 ते 1.5 वाटी पाणी वापरायचं आहे. तुम्ही इथे दुधाचाही वापर करू शकता, परंतु आपण मँगो शिरा बनवत आहे त्यामुळे मी इथे दुधाचा वापर केलेला नाही, पाणीच वापरलेलं आहे. तुम्ही मँगो पल्पही वापरू शकता यामध्ये, पण मँगो स्लायसेसचा छान टेस्ट आपल्याला छान येते मँगो शिऱ्यामध्ये, म्हणून मी स्लायसेस वापरलेले आहेत. इथे पल्पही वापरू शकतो आपण मँगो. तर आता हे पाणी आपल्याला उकळून द्यायचं आहे आणि मग यामध्ये आपण छान भाजलेला रवा मिक्स करत जायचा आहे. तुपामध्ये छान रवा भाजून घेतल्यामुळे जास्त चिकटपणा येणार नाही आहे. छान सुटसुटीत होणार आहे शिरा आपला. जर तुम्हाला पातळ किंवा असा सेलसर हवा असेल तर तुम्ही थोडासा रवा कमी वापरला तरीही चालेल किंवा पाणी थोडंसं जास्त वापरलं तरीही चालेल. आणि इथे मी नॅचरल कलर म्हणजेच आंब्याचाच कलर ठेवलेला आहे. तुम्हाला जर एकदम ऑरेंज किंवा मँगो कलर हवा असेल तर तुम्ही ते कलर वापरू शकता, खाण्याचा कलर वापरू शकता. इथे मी थोडंसं तूप टाकलेलं आहे जेणेकरून मऊ हलका शिरा होईल. पाहू शकता. थोडा वेळ शिरा झाकून ठेवायचा आहे 1 ते 2 वाफ काढायसाठी, म्हणजे मग एकदम हलका रवा एकदम छान शिजून त्याच्यामध्ये हलकेपणा येतो. तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी मी हा प्रसाद बनवला होता.
पाहू शकता. याच्यामध्ये वरून तूपही टाकू शकता आणि मी थोडीशी वेलची पावडर टाकलेली आहे. हे प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. मैत्रिणींनो, नक्की कमेंट करून सांगा कसा झालेला आहे मँगो शिरा. पाहू शकता तुम्ही इथे मी इथे नैवेद्यासाठी काढलेला आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.